नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र कन्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आजची मोठी आणि महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे। शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारकडून मोठी अपडेट समोर आली आहे। तर मित्रांनो, आजची महत्त्वाची अपडेट काय आहे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, राज्यातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक अपडेट शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी एक अभ्यासगट समिती स्थापन करण्यात आलेली होती। ज्या समितीच्या माध्यमातून राज्य शासनाला अभ्यास करून आपला अहवाल सादर करण्यात आलेला होता। मित्रांनो, साधारणपणे एप्रिलच्या 15 तारखेपर्यंत हा अहवाल सादर केला जाईल असं सांगण्यात आलं होतं। त्यांच्यामध्ये थोडा उशीर झाला आणि हा अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आला। तर मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून हा अहवाल स्वीकृत करण्यात आलेला आहे। राज्यामध्ये काही ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका सुरू आहेत। आपण पाहिलेलं होतं की 2 आमदारकीच्या निवडणुका होत्या। या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये सध्या सुरू असलेली आचारसंहिता किंवा इतर राज्यांमध्ये सुरू असलेल्या निवडणुका या पार्श्वती हा अहवाल आतापर्यंत पुढे मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आलेला नव्हता, परंतु आता येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या समोर हा अहवाल मांडण्यात येणार आहे। तर मित्रांनो, मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर या योजनेसाठीचा GR निर्गमित केला जाईल आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना राबवली जाणार आहे। याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या कर्जमाफीमध्ये सुधारणा करण्यासाठीचे सांगण्यात आलेले होते, परंतु सध्या तरी कुठल्याही प्रकारची सुधारणा करण्यात आलेली नाही। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जर त्यांच्या संदर्भात काही तसेच नियमितपणे पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान या कर्जमाफीच्या माध्यमातून दिले जाणार आहे। मित्रांनो, आता सर्वांना प्रतीक्षा लागलेली आहे, ती म्हणजे येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीची। या बैठकीमध्ये हा अहवाल यांच्या संदर्भातील निर्णय घेतला जाईल आणि त्यांच्यानंतर ताबडतोब मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये या योजनेच्या संदर्भातील GR निर्गमित केला जाईल। अशाच खऱ्या बातमी बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।